नमस्कार भक्तांनो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. चित्रा नक्षत्र जे 17 नोव्हेंबर पहाटे 2:11 18 नोव्हेंबर सकाळी 5:01 होते, त्या काळात अध्याय 1 आणि 2 याचे पठण श्रवण करण्यास अपेक्षित आहे. 27 दिवसाच्या मंडळ उपासनेप्रमाणे. पण माफी मागते, मला काल दुसरा अध्याय अपलोड करता आला नाही. तरी आपण प्रवास सुरू ठेवावा, कारण प्रत्येक अध्याय ही एक पायरी आहे श्रीपाद प्रभूंची कृपा गाठण्यासाठी. आज स्वाती नक्षत्र पहाटे 5:11 उद्या सकाळी 19 नोव्हेंबर 7:59 या काळामध्ये अध्याय 3 याची उपासना करणे अपेक्षित आहे. दोन्ही अध्याय आम्ही आज अपलोड करणार आहोत. पहिला अध्यायाच्या प्रस्तावनेप्रमाणे प्रवास हा शब्द आपण वापरला. खरं तर प्रवास आहे तुमच्या शुद्धीचा, कृपेचा आणि आत्मचिंतनाचा. दुसऱ्या अर्थाने प्रवास ग्रंथाच्या अंतर्गत माहितीप्रमाणे हा प्रवास आहे ग्रंथाचे मूळ लेखक शंकर भट यांचा. पहिल्या अध्यायाप्रमाणे उडुपी ते कन्याकुमारी, मरुतोमल्लै, विचित्रपूर, अग्रहापूर, तिरुपती, तांटकपूर आणि नंतर कुरवपूर. कुरवपूरून ते गेले राजमहेंद्री आणि पिठापूरून ते परत आले कुरवपूरला आणि तिथे शेवटी त्यांचं बस्तान झालं. अध्याय 2 च्या श्रवणाने मनामधली भीती, स्ट्रेस, क्लेश, गोंधळ ह्याचे सोप्या पद्धतीने निवारण होते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने. हा आपला प्रवास जो आपण काल सुरू केला 17 नोव्हेंबर तो पूर्णत्वाला येईल 13 डिसेंबरला, ज्या दिवशी हस्त नक्षत्र आहे आणि श्रीपाद प्रभूंचे कुरवपुरात अदृश्य होण्याचे नक्षत्र आहे. आपण आधीच बघितलं की चित्रा नक्षत्र श्रीपाद प्रभूंचे जन्म नक्षत्र आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी. आपण या प्रवासात जो शंकर भट यांचा आहे भारतातला आणि आपला आहे मनशुद्धी आणि मनोवाक काय कर्मणाने श्रीपाद श्री वल्लभांच्या शरण जाण्याचा, आमच्या बरोबर जरूर राहा आणि ह्याचा उपयोग घ्या. आणि आपल्या प्रियजनांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही विनंती. कमेंटमध्ये लिहा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आता आपण बघूया श्रीपाद श्री वल्लभ संक्षिप्त चरित अमृत ह्याचा 3रा अध्याय. अध्यायाचे नाव पळणीस्वामी दर्शन. हे अध्याय पठन केल्याने तुम्हाला नागदोष निवारण, संतान प्रतिबंधक दोष निवारण अशा प्रकारची फळे मिळतात. अध्याय 3. विचित्रपूर सोडून शंकर भट आग्रहपूरला आले. तिथे माधव नमुद्री नावाच्या ब्राह्मणाकडे भिक्षा मागितली असता त्याची क्रोधमयन पत्नी बाहेर आली व म्हणाली, ना भात ना लात. भिक्षा तर दिलीच नाही व पतीच्या डोक्यावर मडके फोडले व म्हणाली, या मडक्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या. व तिने पतीला घरातून घालवले. तेव्हा ते दोघेही प्रभूंचे स्मरण करू लागले. ते विचित्रपूर राजाचे दूत आले व म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले. ते दोघे राजाकडे गेले. राजा म्हणाला, एकाएकी युवराज बेशुद्ध झाला व त्याने सांगितलेले एक 16-17 वर्षाच्या देदीप्यमान अजानुबाहू यतीने राजपुत्राचा जिभेवर विभूती घातली व तो पूर्ण बरा झाला. ते यती दत्तप्रभूंच्या कलियुगातील अवतार श्रीपाद श्री वल्लभ आहेत. माधव नंबूद्री ब्राह्मण आमच्यासह चिदंबर गावी आला. तेथे पळणीस्वामींची भेट घेतली. ते म्हणाले, मी श्रीपादांच्या आज्ञेप्रमाणे लवकरच देहत्याग करणार आहे. श्रीपाद प्रभू जीवनमुक्त आहेत. सर्व सृष्टी तेच चालवतात. त्यांनी शंकर भटास कणाद सिद्धांताबाबत वर्णन करण्यास सांगितले. त्यावर उत्तर देताना शंकर भट म्हणाले, मी सांगितलेली माहिती दत्तप्रभूंनी माझ्या तोंडून बदवली होती हे स्वामींना ज्ञात आहे. तरुणास्वरूप स्वामींनी कणाद सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, परमाणूपेक्षा सूक्ष्म अशा अणूंनी सृष्टी निर्माण झाली. यावरून सर्वात महत्वाचे सूक्ष्माहून सूक्ष्म अशा दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे तितकेच कठीण आहे. सर्व मंत्र कुंडलिनी शक्ती मध्ये आहे. गायत्री मंत्र सुद्धा यात आहे. त्यात 3 पाद आहेत असा समज आहे.
पण त्यात चौथा पाद आहे हा असा: परो राजसी सावधो. चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ सुद्धा म्हणतात. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्री वल्लभच आहेत. सर्व जीवांना 2, 4, 9, 8 संख्या आठवण करून देतात. श्रीपाद प्रभू पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या परदेशात आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील महायोगी बद्रीनारायण मंदिरात ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत. त्रि श्रीपादाची पडत. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय, ते कुठे मिळतात? त्यांनी सांगितले की श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला ब्रह्मकमळ असे म्हणतात. हिमालयात हे कमळ सापडते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने पापमुक्तता होते. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे. या काळात दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी आल्यास, साप चावून मृत झाल्यास मी समाधीत आहे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे. स्वामी समाधीस्थ झाल्यावर सर्पदंशाने माधव व आणखी एक मुलगा मृत झाला. त्या दोघांचे मृतदेह खड्डा खणून त्यात ठेवण्यात आले. 11व्या दिवशी पळणीस्वामी समाधीतून बाहेर येताच घडलेला सारा वृत्तांत सांगितला. ते म्हणाले, माधवाला श्रीपाद प्रभूंचे दर्शन स्थूल रूपाने होणार नव्हते, म्हणून सूक्ष्म रूपाने तो श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने नागराजास मुक्ती मिळाली. श्रीपाद प्रभू हे अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर प्रसन्न होऊन ते अमाप फळ देतात. इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. श्री शरणांच्या अनुग्रहाने माधवाच्या देहास जमिनीत पुरुणी काही झाले नाही. श्रीपादांचे भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करण्यात येत नाही. माधव शुद्धीवर आल्यावर तो म्हणाला, मी सूक्ष्म शरीराने कुरपुरात पोहोचलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू आज्ञेने मी द्वीपाच्या मध्यभागी गेलो. ते पाताळ लोक होते. तेथे एक महासर्प होता. त्याला 1000 फणे असून त्यावर महासर्पावर श्रीपाद प्रभू विष्णूसारखे शयन करीत होते. तो महासर्प म्हणाला, श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगळे वाटतच नाही. नित्य वर्तमानच असते. त्यांनी ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार रूपात दर्शन, तर गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला. एका नागाने माधवास सांगितले, श्री प्रभू काही वर्ष पाण्यात राहिले. वर येताना एका हातात मदिरा व दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. सदैव गुंगीत व स्त्री दास्यात असणाऱ्या व्यक्तीस आपण दैवत मानलो होतो. ह्या विचाराने आम्ही परतलो. आमचा ज्ञानोदय झाल्यावर कळले की ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले. त्यांनी त्या पृथ्वी तलावर पुन्हा अवतार घ्यावा म्हणून आम्ही घोर तपश्चर्या केली. त्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पिटिकापुरात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. श्री दत्तप्रभू त्या दिवशी त्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले. ती जागा म्हणजे कुरवपूर. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुला बोलवलेला महासर्प येणाऱ्या शताब्दीत रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योती रूपानेच अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर लीला दाखवेल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे. तो एक गोपनीय रहस्य आहे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.